नक्कीच मॉडेलिंगच्या दुनियेतील मोठं नाव तेजस पाटील आणि मनीष अंधेरे आमच्यातून रजा घेत असताना मी त्यांना विनंती करेन की पुन्हा या स्पर्धेमध्ये यायचे. सेमीफायनल आणि फायनलमध्ये आपण नक्कीच उपस्थिती दाखवावी. आपलं पुनश्च एकदा आभार. जाऊया सामन्याकडे. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली आहे. तर दुसरीकडे बबलू पाटील गोलंदाजी मार्कवर. 5 ओव्हरची मॅच. आउटफील्डमध्ये 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑन मध्ये ठेवले आणि दुसरा डीप स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळतोय. पहिलं पॉवर पिच षटक बबलू पाटील. पीटीसीतील एक मोठं नाव. भरपूर साऱ्या मॅन ऑफ द सिरीज बबलू पाटीलच्या नावावर राहिलेत. सलामीची जोडी. स्ट्राईक एंडवर सलमान आणि नॉन स्ट्राईक एंडवर अतिश. बिग फाईट, बिग मॅच. मॅचला हिरवा सिग्नल. पहिले षटक बबलू पाटील. राईट हँड ओव्हर द विकेटने सलमानसाठी बॅकफुटला जाऊन चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. गॅप मधून चेंडू चाललाय. समिरीला स्पर्श करत पहिल्या चेंडूवर सलमानच्या खात्यामध्ये येतोय चौकार. खातं ओपन होतं पडगा टीमचं. आपल्याला पाहायला मिळाला गॅप मधून सलमानच्या माध्यमातून आलेला हा चौकार. खातं ओपन केलं पहिल्या चेंडूवर सलमानने चौकाराने. मोठी मॅच आहे. कुकसे विपक्ष पडगा. यावेळी लेन चांगली परंतु ऑन सेटला केलाय. बॉटोमॅनचा वापर केला. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक सिंगल धाव. सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे. मिडस्पोर्ट कुकसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये एसएससी पडगा. चौथ्या फेरीतील ही शेवटची लढत पाहायला मिळते. जो संघ जिंकेल त्यांचा प्रवास सुरू राहील. बक्षीस पात्र तो संघ होईल. राईट हँड ओव्हर द विकेटने अगदी कमी रन अपने गोलंदाजी सुरू आहे. बबलू पाटीलची स्विचचा प्रयत्न. चांगला फटका मागच्या दिशेने थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडू दणदण करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. असून एक चौकार. जिस तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं मानो घर से सेट होकर आए हो। कल भी हमने देखा वाशिरा के सामने अच्छी बल्लेबाजी की, आज सुबह में भी अच्छी बल्लेबाजी की और अभी भी क्या शॉट लगाया उन्होंने. स्विच हिट चांगला फटका. यावेळेस पुलर लेनचा चेंडू बॅकलिप पूर्णपणे ओपन केली आहे. काऊ कॉर्नर मध्ये टॅप करून दिला होता. एकच सिंगल धाव. दोन्ही सलामीवीरांचा विचार केले तर दोन्ही सलामीवीरांनी चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. दोघांनी 2-2 चेंडू फेस केलेत आणि दोघांच्याही खात्यामध्ये 5 धावा आलेत. पहिल्या 4 चेंडूचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली सुरुवात केली आहे एसएससी पडगा टीमने. ओव्हर द विकेटने पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यॉर्कर यावेळी पाहायला मिळाला. बबलू पाटीलच्या माध्यमातून शांत ठेवले गेलं सलमानला. कमबॅक केलं यावेळी बबलू पाटीलने. शांत ठेवलं सलमानला. डॉट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस अगदी कबरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय डीप पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीयेत. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतील परंतु त्या अगोदर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. ओव्हरची समाप्ती. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. बॉटमॅनचा चांगला वापर करतोय सलमान. गॅप मधून फक्त दिशा दिली होती. युक्तीचा वापर केला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पडगा टीमची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली सुरुवात करून दिली. विकेटने गमावता 14 धावा. बहुत अच्छी शुरुआत एसएससी पड़गा के लिए. एक ओवर की समाप्ति पर 14 रन बने. दोनों ही बल्लेबाज बहुत ही टच में नजर आ रहे. जिस तरीके से बल्लेबाजी करे, बैकलिफ्ट का अच्छा इस्तेमाल करे, ऊंची और नीची बैकलिफ्ट का. आतिश के बारे में बात चल रही थी. आतिश इस स्पर्धा में बहुत ही टच में नजर आ रहे, चाहे गेंदबाजी हो चाहे बल्लेबाजी हो. देखना है दूसरे ओवर के लिए किस गेंदबाज को बुलाया जाता है. मयूर पाटिल को बुलाया गया है गेंदबाजी के लिए. पहिल्या ओव्हरमध्ये बबलू पाटीलला विकेट प्राप्त करता आली नाही परंतु 14 धावा आल्यात. बॉटमॅनचा चांगला वापर केला सलमान ने. देखिए आपको हर एक बॉल पर बल्ला चेंज नहीं करना है.
इस बात को ध्यान में रखें। आणि तसं जर होत असेल तर याचा अर्थ स्वतःपेक्षा बॅटीवर जास्त विश्वास असं मानावा लागेल. एक मूवी आई थी, मेरी मैजिक बैट नहीं है मैं नहीं खेलूंगा, ऐसा नहीं होना चाहिए रियल क्रिकेट में। ओव्हर क्रमांक दुसरा मयूर समोर अतिश अपील फुल टॉच होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु तेवढा चांगला संपर्क नव्हता. एक छोटी सिंगल धाव येते लेग बायच्या रूपाने. पुलर लेनचा चेंडू होता परंतु फ्रंट फूट ओपन करून खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी मागच्या दिशेने बॅकफुटला येऊन जर पुल केला असता तर चांगल्या धाबा आल्या असत्या कारण बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. दुसरं षटक मयूर यांचं. 3 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये. लॉंग ऑफ ठेवलाय. काऊ कॉर्नर आहे. डेप मिड विकेट थोडासा वाईडिशला ठेवलाय मयूर या गोलंदाजाने. स्ट्राईकला सलमान बॅकफुटला गेलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. गॅप मधून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. चांगलं क्षेत्ररक्षण. आउटफील्ड अगदी फास्ट आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बॅकवर्ड पॉइंट मध्ये. तारीफ करनी होंगी, लगभग 3 रन बचाए अपने टीम के लिए। और सलमान शेख को आज देखिए, ताकत का कम और दिमाग का ज्यादा इस्तेमाल कर रहे हैं। अगदी बरोबर. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि तेच केले सलमानने. स्ट्राईकवर अतिश. मयूर समोर यावेळेस बॉटमॅनचा वापर केला समोरच्या दिशेने. ऑन ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक पोहोचलाय काऊ कॉर्नरचा लॉंग ऑन मध्ये. एक सिंगल धाव येते अतिशच्या खात्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा होत्या परंतु या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 3च धावा मयूरने खर्च केलेत. शांत केले दोन्ही सलामीवीरांना परंतु 5 ओव्हरमध्ये तुम्हाला विकेट प्राप्त करावे लागतील तरच धावसंख्या रोखली जाते. अजून एकही विकेट प्राप्त करता आली नाही. कुकसे टीमला ताकदीने बॅकलिप ओपन केली होती. लेग स्टंपच्या बाहेर थोडासा चेंडू पाहायला मिळाला. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये. 18 धावा. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये विकेट टिकून खेळल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमला त्याचा फायदा होत असतो कारण का नंतरच्या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये तुम्ही आक्रमक शैलीने बॅटिंग करू शकता. विकेट प्राप्त करावे लागतील तरच स्कोर रोखला जाऊ शकतो. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आलेली नाही. दुसरं षटक सुरू आहे. अजून या ओव्हरचे 3 चेंडू शिल्लक आहेत. राईट हँड ओव्हर द विकेटने सध्या गोलंदाजी सुरू आहे मयूरच्या माध्यमातून. लेन चांगली आहे. यॉर्करचा मारा करतोय या ओव्हरमध्ये गोलंदाज मयूर. डॉट चेंडू. बढ़िया गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी इस वक्त मयूर पाटिल की। बैंग ऑन टारगेट गेंदबाजी कर रहे, मौका नहीं दे रहे बाजुओं को खोलने का दोनों ही बल्लेबाजों को। कुछ कान मंत्र दे रहे हैं आतिश सलमान को। काहीतरी संदेश दिलाय आतिशने सलमानला. त्याचा फायदा होईल का सलमानला? चांगली गोलंदाजी केली आहे मयूरने. इथे फुल टॉच. मिस टायमिंग झाले. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चांगला झेल. विकेटची चर्चा करत होती. विकेट प्राप्त करून दिले गोलंदाज मयूरने. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी फुल टॉच चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न ऑन साईडला केला परंतु इलेव्हेशन करू शकला नाही बॅटर सलमान. चांगला झेल सर्कलच्या बाहेर पकडलाय. मागच्या दिशेने जात होता. उलट्या पद्धतीने झेल पकडणं सोपं नाहीये परंतु चांगला झेल. 18 वर पहिला झटका पडगा टीमला. चेंडू तेवढा चांगला नव्हता. फुल टॉच होता परंतु इलेव्हेशन बनवता आलं नाहीये. ताकदीचा वापर सलमानने केला होता परंतु याच्या अगोदर अतिशने त्याला काहीतरी कानमंत्र दिले होते. त्याचा फायदा नाही झाला. संदेश तो चुकीचा पोहोचला असं वाटलाय. नए बैट्समैन प्रतीक जाधव आए बल्लेबाजी के लिए। बाएं हाथ के खिलाड़ी और बहती हुई हवाओं का लाभ उठाने के लिए भेजा गया। देखना है कितना लाभ उठाते। आने वाले बल्लेबाजों में जयेश, सोहेल, सुफियान और डेंजरस विशाल का आना अभी भी बाकी है। बॅटिंग लाईन भरपूर आहे पडगा टीमकडे. लेफ्ट हँड बॅटरला पाठवले कारण का पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा वाहते आणि ही हवा डावखडे आताच्या बॅटरसाठी अगदी अनुकूल असेल. त्याचा फायदा होईल का बॅटर प्रतीकला? या ओव्हरचा शेवटचा चेंडू. राईट हँड ओव्हर द विकेटने मयूर. लेन चांगली आहे. समोरच्या दिशेने उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. सिंगलच मिळेल. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पडगा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा बबलू पाटीलने खर्च केल्या होत्या परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर 5 धावा खर्च करत असताना 1 विकेट मयूरने आपल्या खात्यामध्ये प्राप्त केली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
टीमला विनंती असेल दोन्ही टीमला की स्पीडअप करून खेळायचे, कारण का याच्यानंतर जर आपण पाहिलं तर ड्रॉ टाकले जातील, 3 संघ असतील आणि त्यांच्यामध्ये चिठ्ठ्या टाकल्यानंतर 2 संघांमध्ये तुम्हाला सेमीफायनल पाहायला मिळेल आणि एका संघाला बाय असेल, फायनलमध्ये त्यांना प्रवेश असेल. याच्यानंतर 2 मॅचेस आहेत, परंतु त्या 2 मॅचेस ज्या असतील ते 6 ओव्हरच्या असतील, म्हणून तर विनंती असेल की स्पीडअप करून खेळायचंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 वर 1 विकेट. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 करणवर ही जबाबदारी दिली. लेफ्ट हँड बॅटर प्रतीक स्ट्राईक एंडवर आहे आणि त्याच्यासाठी डीप स्क्वेअर, त्याच्यानंतर डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला ठेवले गेलेत. हवा वाहते, हिचा फायदा करून घेईल का लेफ्ट हँड बॅटर प्रतीक? त्याच्यासाठी हे हवा अगदी अनुकूल आहे. इलेव्हेशन जर मिळालं, टायमिंग साध्य झालं तर चेंडू बाउंड्री लाईनच्या खूपच दूर जाऊ शकतो. हवेचा जर साथ मिळाली चेंडूला तर दूर जाण्याची शक्यता असते. रितेश मेस्तरी उर्फ सलमाना, आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपले सहर्ष स्वागत. फुलटॉस चेंडू टॅप करून दिलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव. पड़गा के सलमान खान, रितेश मेस्तरी, आपसे निवेदन है कि आपको वीआईपी डाइस पर आना है और अमी कुरुनकर ट्रॉफी में 2 चांद लगाना है. बहुत ही पॉपुलर है पड़गा परिसर में. सलमान के नाम से मशहूर सलमान खान कहा जाता है पड़गा के रितेश मेस्तरी. कोणीच क्रिकेट पासून दूर राहणार नाहीयेत. गवंडी असो, मेस्तरी असो, सुतारकाम करणारा असो, वकील असो, इंजिनियर असो, मोठा असो, छोटा असो, क्रिकेटचे सर्व ये दीवाने आहेत. देखिए आ गए. कैमरामैन से गुजारिश है कि कैमरा हमारे पड़गा के सलमान खान पर मारा जाए. पटेल ने ऑर्गेनाइज किया इस शो को. पैसा वसूल शो म्हणावा लागेल. जाऊया मॅच कडे. 3रं षटक, पहिला चेंडू अकूट टप्पीचा हुक करून दिलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. करणच्या विपक्षामध्ये आतिशने ठोकलाय हा षटकार. ये 6 नहीं है. सलमान खान का स्वागत किया है आतिश ने. ये पड़गा के सलमान खान को पड़गा के बल्लेबाज ने स्वागत के तौर पर छक्का भेजा है सीधा वीआईपी डाइस पर पड़गा के सलमान खान के लिए. अगदी बरोबर. मुख्य व्यासपीठाला सलामी दिली. सलमानला सलामी देत असताना हा षटकार ठोकलाय आतिशने. टीमची धावसंख्या 6 धावेच्या मतीने 26 वर जाऊन पोहोचली. पहिल्या चेंडू डॉट होता, परंतु त्याच्यानंतर पहिल्या चेंडूवर सिंगल आली होती. फ्रंटफूट ओपन केल्यानंतर बॅकफुटला जात असताना पंच केलाय. गॅप आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलाय डीप बॅकवर्ड मध्ये. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चांगली फेकी. एका सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली. आता मोठ्या धावा बनवण्यासाठी बॅकलिप पूर्णपणे ताकदीने फिरवली जाते, कारण का 3ऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर फक्त 19 वर स्कोर होता, परंतु या ओव्हरमध्ये करणने पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेत. सत्ताईस पर पहुंचा है स्कोर. 3रे ओवर का खेल चल रहा है.
रितेश मेस्तरी, पड़गा के सलमान खान हमारे बीच में आज मौजूद है। राऊंड विकेटने गतीचा बन्नाट वापर केला, पुढ्यात टाकला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर खोता आला नाहीये बॅटरला। चांगली गती आतली यावेळेस करणने, व्हेरिएशन दाखवतो गोलंदाज करण। डॉट चेंडू लेफ्ट हँड बॅटर साठी सध्या करण राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय। थोडासा इन स्विंग करण्याचा प्रयत्न स्लॉट मध्ये होता, उडवलाय, सरळ पाठवलाय फ्लॉट मध्ये, उंची खूप होती, अंतर देखील भरपूर आहे। इथे षटकार पाहायला मिळतोय बॅटर प्रतीकच्या माध्यमातून। ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर। राऊंड विकेटने गोलंदाजी सुरू होती, अगदी पुढ्यात टाकला होता, स्लॉट मध्ये होता, पाठवलाय फ्लॉट मध्ये, लांब पल्ल्याचा षटकार ठोकलाय बॅटर प्रतीकने। नवीन चेंडूची व्यवस्था मैदानामध्ये केली आहे। चेंडू फुटला, हरवला तर नवीन चेंडू तुम्हाला खेळ करावा लागेल, या स्पर्धेचा नियम। नुकताच षटकाराला प्रतीकच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली आहे। 5 चेंडूमध्ये 14 धावा या ओव्हरमध्ये करणने खर्च केल्यात। प्रतीकचा विचार केला तर 4 चेंडू फेस केलेत, 8 धावांचं योगदान दिले, 200च्या स्ट्राईक रेटने सुद्धा तो स्ट्राईक एंडवर बॅटिंग करतोय आणि नॉन स्ट्राईक एंडवर अतिश आहे। 6 चेंडू फेस करत असताना 13 धावा त्याच्या खात्यामध्ये आले। पहिली विकेट सलमानच्या रूपाने गेली, बाद होण्यापूर्वी सलमानने 6 धावांचं योगदान दिलं होतं, त्याच्या माध्यमातून देखील एक चौकार पाहायला मिळाला। ओव्हरचा शेवटचा चेंडू प्रतीकसाठी, फुल टॉच, मिस टायमिंग आहे, टॉप एजला लागला होता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेटचं पतन, चांगला झेल मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला। रिव्ह्यूचा वापर केलाय, सॉफ्ट सिग्नल तर आउटच असेल। तिसऱ्या पंचांना विनंती असेल की आपण कंट्रोल रूम मध्ये यायचे। तिसरे पंच जोडले गेलेत, फुल टॉच होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी। बीमर असेल की नाही यासाठी आपण पाहणार आहोत रिप्ले मध्ये। डिसिजन पेंडिंग आहे। फेअर डिलिव्हरी म्हणजेच बॅटर बाद असेल। प्रतीकच्या रूपाने दुसरी विकेट गमावी लागते एसएससी पडगा टीमला। 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एसएससी पडगा टीमची धावसंख्या 33 वर 2 विकेट। आपण करण रेचा विचार केला तर 11.00 च्या सरासरीने 33 धावा धावफलकावर लागले गेले, 2 विकेट गेलेत। अतिशय चांगली बॅटिंग करतोय आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये काय होईल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर आमचे सहयोगी समालोचक नबील दिवकर। थैंक यू दीपक सुतार। दोस्तों, अमी कुरुनकर ट्रॉफी 2024 में आप सभी का स्वागत है। रोहन पाटिल, शुभम पाटिल एंड ग्रुप की ओर से मैच चल रहा है इस वक्त। पहलवानों की टीम एससीसी पड़गा बनाम मित स्पोर्ट्स कुक्से के बीच 3 ओवरों की समाप्ति के बाद एससीसी पड़गा ने बनाया है 33 रन, 2 विकेटों के नुकसान पर। आतिश अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, उनका साथ निभाने के लिए अब नए बल्लेबाज जयेश वारके मैदान में आ चुके हैं। देखना है बची हुई 2 ओवरों में कितने रन बनाते हैं। हालांकि आने वाले बल्लेबाजों में सुफियान शेख, सोहेल शेख, समीर और डेंजरस विशाल का आना अभी भी बाकी है। मयूर पाटिल को कंटिन्यू रखा गया है गेंदबाजी के लिए। चेतन पाटिल ने कांधे से कांधा मिलाया इस स्पर्धा को कामयाब करने के लिए। चेतन पाटिल चक्रे वाला,
बहुत मेहनत की है चेतन पाटिल ने भी इस स्पर्धा को कामयाब करने के लिए। लौट चलते हैं मैच की ओर। मयूर अपनी गेंद लेकर इम्प्रोवाइज स्ट्रोक करना चाहते थे, स्कूप करना चाहते थे, गेंद लेग स्टंप से बाहर थी, वाइड घोषित किया अंपायर ने। स्कूप करण्याचा प्रयत्न होता, परंतु योगेश वाघ जे समालोचक आहेत त्यांनी या स्कूप शॉटला सुपला शॉट म्हणून संबोधलंय आणि मुंबई इंडियन्स IPL मध्ये देखील या शब्दाचा वापर नक्कीच कुणालजी दाते यांनी केला होता। इस मर्तबा निकल के मार रहा है, बहुत ही बढ़िया स्ट्रोक इनफील्ड के ऊपर से, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। तेज मिस्त्री और सलमान खान के ही अब सॉन्ग्स प्ले कर रहे डीजे मैन। बहुत बढ़िया एंटरटेन किया उन्होंने और बहुत एंजॉय कर रहे थे बबलू पाटिल और शुभम मैदान में से। इस चौके की मदद से स्कोर 38 रनों पर पहुंचा है। चौथे ओवर का खेल जारी है। चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली। पहिल्या चेंडूवर मयूरच्या विपक्षामध्ये चौकार राहिला। पहिला चेंडू वाईट होता, त्याच्यानंतर आलेला चौकार टीमची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली। चांगली बॅटिंग सध्या अतिशच्या माध्यमातून पाहायला मिळते। 7 चेंडू त्याने खेळलेत, परंतु 17 धावांचे योगदान दिले। त्याच्या सोबतीला नॉन स्टेकेनवर जयेश वारके हा देखील एक चांगला खेळाडू आहे। बॅटिंग लाईन चांगली आहे पडघा टीमकडे। चौथं षटक मयूर यांचं। मयूरने या इनिंगमध्ये दुसरं षटक देखील टाकलं होतं। तिथे एक विकेट प्राप्त करत असताना 5च धावा इकॉनॉमी गोलंदाजी राहिली होती, म्हणूनच मयूरला वैयक्तिक दुसरं षटक टाकण्याची संधी मिळते। इस मर्तबा गेंद को स्वंग कर दिया एक कॉर्नर की दिशा में, गेंद एक बाउंस में बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। बहुत ही सुर और ताल में बल्लेबाजी कर रहे हैं आतिश, जैसी गेंद वैसी नसीहत। ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी पुढ्यात टाकला होता, उडवला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर। 1 बाउन्स चौकार पाहायला मिळतोय। दुसरा चौकार येतोय अतिशच्या माध्यमातून। वैयक्तिक 21 धावांचे योगदान दिले या मॅच मध्ये अतिशने। चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? हॅट्रिक चेंडू। मयूरने दुसरं षटक चांगलं टाकलं होतं, परंतु आता त्याची गाडी रुलावरून घसरली आहे। पहिले चेंडू वाईट, त्याच्यानंतर 2 चौकार त्याच्या विपक्षामध्ये ठोकलेत अतिशने। चौकार हॅट्रिक चेंडू। आतिश सामना करेंगे मयूर पाटिल का। इस मर्तबा स्लॉक स्वीप किया है, सीधा फील्डर के हाथों में, आउट। बढ़िया कैच अंजाम दिया और आतिश की पारी समाप्त। आतिशची विकेट। स्क्वायर लेग अंपायर की ऊपर से गेंद गई थी, फ्लाइट 6 लगाना चाहते थे, फील्डर तैनात थे। इस स्पर्धा में बहुत ही बेदाग अंपायरिंग की है हमारे तीनों ही अंपायर्स ने। अंपायर गोकुलदास पाटिल, अंपायर शकील कुट्टी, शानू कुरैशी, जो बहुत ही जल्द अब पडघा परिसर के दामाद होने जा रहे हैं। आपण रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने विकेट गेली अतिशची। अगदी पुलर लेनचा चेंडू होता, स्लॉक स्वीप पेश करण्याचा प्रयत्न फसला, कारण का बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये हा झेल, मागचा पाय वाकवला होता स्लॉक स्वीप करत असताना, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल। चांगलं टेलिकास्ट GTCच्या माध्यमातून। नए बल्लेबाज सुफियान शेख आए हैं, पहलवान खिलाड़ी। बढ़िया गेंद थी, तेज ड्राइव लगाना चाहते थे, विकेटों में आ रही थी गेंद, एक से ज्यादा कुछ भी नहीं। इस 1 रन से स्कोर बढ़ता हुआ 43 रनों पर पहुंचा है। चौथे ओवर का खेल चल रहा है। अब स्ट्राइक पर आया है जयेश वारके। 1 बॉल 1 स्ट्राइक। 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 1 बॉल 1 स्ट्राइक।
सामना करेंगे मयूर पाटिल का। मयूर कुरुंडेन से जयेश के लिए, गुडलैंड पर पड़ने के बाद हवा में उड़ा दिया है, नो मैन लैंड में गेंद ने टप्पा खाया, फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। इस चौके से अपना खाता खोला है जयेश ने। टीम का स्कोर 48 रनों पर पहुंचा है। एससीसी पड़गा पहलवानों की टीम, पड़गा के विजय माल्या, साजिश शेख फैन टीम है। एससीसी पड़गा को ही पता है सामने कुक्सा जैसी मजबूत टीम है, ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे। मयूर जयेश के लिए, इस मर्तबा मोड़ दिया गेंद को, कॉर्नर की दिशा में तेज आउटफील्ड पर सरकती हुई गेंद, दूर से फील्डर आए, गेंद को उठाया, इस बीच 1 रन पूरा किया जयेश ने। एक से ज्यादा कुछ भी नहीं, 49 रन 48 रन 4 ओवरों की समाप्ति के बाद देखना है 5वें और आखिरी ओवर के लिए किस गेंदबाज को बुलाया जाता है। इस इनिंग के बाद हम 3 लक्की चिट्ठियां उड़ाएंगे। स्कोर 48 रन। चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 3 विकेट। 49 रन हुए। सब्स्टिट्यूट स्कोरर हमने बिठाया, हमारे ऑफिशियल स्कोरर मनोहर पाटिल लंच के लिए गए, माफी चाहेंगे हम इसके लिए। मयूर इस मर्तबा गेंद खड़े खड़े स्वंग कर दिया गेंद को, जयेश वाड़के ने, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। पचपन रनों पर पहुंचा स्कोर, अब डेंजर जोन की तरफ बढ़ रहा है। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली की जा रही है जयेश वाड़के के लिए। आकाश दूरवालैंड से जयेश के लिए, इस मर्तबा लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, मोटा सिरा लिया, गेंद हवा में, शुभम गेंद के नीचे और आखिरकार आउट हो गए जयेश वाड़के। रनों पर चौथा झटका जयेश के रूप में नए बैट्समैन स्वप्निल आया है मेरे ख्याल से बल्लेबाजी के लिए। यस, स्वप्निल को ऊपर भेजा गया है, विशाल को अभी भी नहीं भेजा गया है। स्वप्निल अगर 3 गेंदों में 3 छक्के लगाते हैं तो कमेटी मेंबर अक्षय भोईर की तरफ से 1000 रुपए का इनाम।
नए बैट्समैन स्वप्निल सामना करेंगे आकाश का। आकाश इस मर्तबा बॉलर बैक ड्राइव, अच्छी गेंद, कोई रन नहीं, डॉट गेंद। स्वप्निल मट्टी उट्टी लगाकर तैयार। सामना करेंगे आकाश का। 3 गेंदें बची है कुछ करने के लिए। छक्कों की हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम अक्षय भोईर की तरफ से। इस मर्तबा फोर्स करके खेला है, फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ पर, एक से ज्यादा कुछ भी नहीं। मैं थोड़ा सा ये डिसीजन से अचंभित हूं कप्तान के। विशाल जैसे हार्ड हिटर बल्लेबाज को रोककर स्वप्निल को ऊपर भेजा गया है। इस इनिंग के बाद हम ड्रॉ करने जा रहे हैं, जहां 3 चिट्ठी होंगी, एक में लिखा होगा विनिंग टीम, एक में जामुलपाड़ा और एक में एकवीरा स्पोर्ट्स बादाने। बढ़िया गेंद, तेज तरार गेंद, तेज तरार गेंद, जागते रहो का आदेश देती हुई पहुंची विकेट कीपर के पास डॉट के रूप में। पहलवान सुफियान शेख कुछ भी नहीं कर पाए इस गेंद पर। आखिरी ओवर में रन आसानी से नहीं आ रहे। पहली गेंद पर हालांकि छक्का लगाया था जयेश ने, दूसरी पर आउट, तीसरी डॉट, चौथी पर सिंगल, पांचवी डॉट। आखिरी गेंद, देखना है कितने रन बटोरते सुफियान। पटकी हुई गेंद हवा में इनफील्ड के ऊपर से तेज आउटफील्ड पर सरकती हुई डीप पॉइंट पर, खिलाड़ी गेंद के पीछे, खिलाड़ी बाउंड्री लाइन के बाहर और गेंद भी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। रनों की चुनौती रखी है एससीसी पड़गा ने इस मैच को जीतने के लिए मीत स्पोर्ट्स कुक्सा के लिए सामने। इट्स ओ टू यू दीपक सुतार। थँक्यू सो मच कॉम्प्युटर बॉक्स. आपण ड्रॉ करणार आहोत. 3 चिठ्ठ्या असतील, त्याच्यामध्ये एक उचलायची आहे, जिला बाय मिळेल. 3 चिठ्ठ्या आहेत, विजयी संघ एकवीरा भादाणे आणि त्याचबरोबर श्रीराम जांभूलपाडा. आमच्या समवेत मुख्य व्यासपीठावर मान्यवर आहेत. निभा पाटील आहेत, यतीश शेलार, सलमान देखील आहे, 12वे प्रतिनिधी देखील आहेत आणि भादानी टीमचे कॅप्टन श्रीराम जांभूलपाडा टीमचे कॅप्टन देखील आहेत. यांच्या समवेत हा ड्रॉ टाकला जातोय. एक चिठ्ठी, जी पहिली चिठ्ठी असेल ती फायनल साठी असेल. कोणाचं नशीब. एकवीरा भादारे मेगा फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. अभिनंदन. कॅप्टनच्या माध्यमातून ज्याने चिठ्ठी उचलले त्याला 500 रुपयाचं पारितोषिक देखील दिले गेले. अभिनंदन. एकवीरा भादाने म्हणजेच विजयी संघ आणि श्रीराम जांभूलपाडा यांच्यामध्ये तुम्हाला सेमीफायनल पाहायला मिळेल. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. अक्षय पाटिल आपको वीआईपी डाइस पर आकर बैठना, आपका स्वागत है अमी कुरुनकर ट्रॉफी 2024 में। सकाळीच आपण चर्चा देखील केली होती त्या गोष्टीची, पुन्हा एकदा करूया. निभा पाटील यांनी ती बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली व्हॉट्सअपच्या माध्यमातून का भादाने संघ फायनल खेळेल आणि तेच झालं. इथे आज चांगलं क्रिकेट दाखवलं भादाने टीमने. अभिनंदन आणि शुभेच्छा खूप साऱ्या. मैच शुरू करा है, दोनों ही ओपनर्स भेजना है।
फील्डिंग तुरंत सजाना है, मैच शुरू कराना है। 61 रनों का लक्ष्य। दोनों ही सलामी बल्लेबाज पिच पर आ चुके हैं। बबलू पाटिल और महेश पहला ओवर लेकर आ रहे हैं। प्रतीक जाधव और माइक्रोफोन पर तैयार हो रहे हैं मेरे साथी कमेंटेटर, जिन्होंने बहुत ही रंग भरा इस स्पर्धा में, दीपक सुतार। सर्वांचं सहर्ष स्वागत, सर्वांना सप्रेम नमस्कार। जिंकण्यासाठी मिडस्पोर्ट कुकसे टीमला 61 धावांची आवश्यकता आहे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये। मागच्या मॅच मध्ये जर विचार केला तर 63चं लक्ष्य कुकसे टीमने पूर्ण केले। सलामीची जोडी पोचली आहे। बबलू पाटील स्ट्राइकवर, नॉन स्ट्राइकवर महेश, आणि हे समीकरण तोडण्यासाठी प्रतीक गोलंदाज सज्ज झाले। आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत। लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग बबलू पाटील साठी ठेवले गेलेत। लेफ्ट राऊंड द विकेटने पहिलाच फटका स्विच हिटचा, गलीच्या वरून चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। नेत्रदीपक स्ट्रोक बबलू पाटीलच्या खात्यामध्ये येतोय, चौकार। माझ्या नावावर पीटीसीतील सर्वाधिक सिरीज का आहेत याचं प्रात्यक्षिक बबलू पाटीलने पहिल्या चेंडूवर दाखवलं। स्विच हिटचा नमुना पेश करत असताना प्रतीक जाधवचं स्वागत। पुढे जाऊन खेळलाय पॉइंट आणि कव्हरच्या वरून टॅप करून दिले, गॅप मधून चेंडू चाललाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी। पुन्हा एक चौकार बबलू पाटीलच्या माध्यमातून। क्लास दाखवल्याच बबलू पाटीलने। ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर। स्टेप आउट झाला होता, पंच करून दिला कव्हरच्या पॉइंटच्या वरून, बाउंड्री लाईनच्या बाहेर। दुसरा चौकार बबलू पाटीलच्या खात्यामध्ये। दोन चौकार आलेत बबलू पाटीलच्या खात्यामध्ये। आता गोलंदाज प्रतीकला प्रश्न पडला असेल की गोलंदाजी कुठल्या लेंथ आणि लाईननी करावी, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये बदल। पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवलाय। पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बदल केला, परंतु फायदा होतोय गोलंदाजाला। कारण का बबलू पाटीलचा विचार केला तर थर्ड मॅन क्षेत्र असेल, डीप पॉइंट असेल, बॅकवर्ड पॉइंट असेल, तिकडे जास्त फटके स्विच हिटच्या माध्यमातून सजवत असतो, म्हणूनच डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय। तिसरा चेंडू डॉट, कमबॅक प्रतीक जाधवचा। लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने पुढे जाऊन उडवलाय, लॉफ करून दिलाय, नेत्रदीपक फटका। ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर। कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन, निबा पाटील मायक्रोफोनवर जोडले गेलेत। क्लास आहे फलंदाजाकडे, काय सांगाल? चांगली सुरुवात करून दिली बबलू पाटीलने। 4 चेंडू फेस करत असताना 14 धावांवर तो खेळतोय। 61चं लक्ष्य त्याच्यासाठी सोपंच आहे, त्याची विकेट महत्वाची असेल। यावेळी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज लागली, मागच्या दिशेने चेंडू चालला होता। बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोचला गेलाय, कोणती धाव नाहीये। रिप्ले मध्ये दाखवलं कशा पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जास्त काही धावा नाहीयेत। 3 चेंडूवर 3 चांगले फटके पाहायला मिळाले। ओव्हर द विकेटने लेफ्ट हँड गोलंदाज यावेळेस उडवले चेंडूला, लॉंग लेग परिसरातून, फाईन लेग परिसरातून, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर। 6 धावांसाठी ओव्हरची समाप्ती, आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मिडस्पोर्ट कुकसे टीमच्या खात्यामध्ये 20 धावा। ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने चप्पल होऊन ऑन साइडला स्लॉक स्विकचा हा नमुना दाखवलाय। फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं, षटकार पाहायला मिळाला। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा। निबा पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत। 61चं लक्ष्य आहे आणि क्लासिकल फटके बबलू पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाले। पहिल्याच ओव्हर मध्ये 20 धावा। आता हे लक्ष्य छोटं सोपं झालं असं म्हणावं लागेल। लक्ष्य मोठं आहे आणि सोपं पण नाही म्हणून आणि कठीण पण नाही म्हणू शकत, कारण SCC पडगाने मागच्या टुर्नामेंटमध्ये विकी स्पोर्ट कुकसेला 1 साइड हरवलेलं आहे, त्याच्यामुळे मॅच चांगलीच होईल। ही मॅच
या मॅच मध्ये जर पुनरागमन करायचं असेल एससी पडगा टीमला तर बबलू पाटीलची विकेट निभा पाटील महत्वाची असेल, कारण का पहिल्याच 6 चेंडूमध्ये 20 धाबा, चांगले फटके. हो नक्कीच विकेट त्याची महत्त्वाची असेल, पण त्याने त्याचं काम केलंय असं मला वाटतंय कुकसे संघाचा विचार करता. अगदी बरोबर, जशी सुरुवात पाहिजे होती मिडस्पोर्ट कुक्सेला ती सुरुवात करून दिली. आणि सध्या ऑन स्क्रीनवर हे आमचं समालोचन कक्ष, आमच्या उजव्या बाजूला कंट्रोल रूम मध्ये सूरज म्हात्रे जीटीसीचे, आमच्या डाव्या बाजूला गुणलेखक अक्षय भोईर, आणि अक्षय भोईर यांच्या अगदी डाव्या बाजूला पीटीसी फाउंडर निभा पाटील मायक्रोफोनवर जोडले गेलेत. त्यांचं देखील सरचे स्वागत. चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळतं. जी सुरुवात पाहिजे होती ती करून दिली बबलू पाटीलने. पहिले षटक 20 धाबा, षटक क्रमांक दुसरं जयेश वारके कमबॅक करेल का, याच्याकडे देखील क्षमता आहे. लेग कटर ऑफ कटर नेहमीच करत असतो. समोर महेश. बबलू पाटीलला तुम्हाला जास्त बिल नॉन स्ट्राईक एंडवर ठेवावं लागेल तरच 61 धाबा रोखता येतील. त्याची बॅट लागली, सेट झालाय तो. स्ट्राईकवर महेश. गतीमध्ये परिवर्तन पहिल्या चेंडूवर हवा याला करण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक चांगला झेल, विकेटचं पतन. पहिला हादरा महेशच्या रूपाने कॅच आउट. महेश ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. पहिला चेंडू गती कमी होती, लोअर फुलटच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉटमॅनचा वापर करून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉट मिड विकेट मध्ये चांगला झेल सुपेनच्या माध्यमातून. चांगलं टेलिकास्ट, सुंदर झेल, विकेट प्राप्त केली. अशाच पद्धतीने जर बबलू पाटीलला नॉन स्ट्राईक एंडवर ठेवलं किंवा त्याची विकेट घेतली तर 61 धाबा डिफेन्स होऊ शकतात. परंतु बबलू पाटील जर 5 ओव्हरपर्यंत मॅच मध्ये खेळपट्टीवर राहिला तर या मॅच मध्ये पुनरागमन करणं कठीण होईल. निभा पाटील नक्कीच जयेश वारकेचा विचार करता हा पण एक जुना जाणता खेळाडू आहे. पडघा संघासाठी फार फार म्हणजे फार वर्षापासून त्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. काल त्याने महेंद्र मागेचा विकेट घेतला, प्राइसलेस विकेट. कारण जयेशला एवढा हलका समजून चालणार नाही कुकसे संघाला, कारण तो पण एक मोठा खेळाडू आहे. अगदी बरोबर. आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी दाखवून दिलं का मी विकेट प्राप्त करू शकतो. सुरुवातीला तो आदित्य स्पोर्ट पडगा संघातून खेळत होता आणि दिनकर पाडा या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये अर्धशतक त्याच्या नावावर राहिलं होतं. यावेळेस त्याला आपल्या हाताची जादू दाखवावी लागेल. नवीन बॅटर चेतन स्ट्राईक एंडवर, राईट हँड ओव्हर द विकेटने. जयेश वारके पुढे जाऊन डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय, फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक बॅक टू बॅक, दुसरी विकेट जयेश वारकेच्या खात्यामध्ये. दुसरा आद्रा मिडस्पोर्ट कुकसे टीमला. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. कशा पद्धतीने गती कमी टाकली होती जयेश वारकेने, गतीचा कमी वापर केला, पुढे टाकला होता, बॉटमॅनचा वापर करून समोर लॉप करण्याचा प्रयत्न केला, परंतु सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये झेल. दुसरा आद्रा 20 या धाव संख्येवर. पहिले षटक निभा पाटील आपण जर विचार केला तर मिडस्पोर्ट कुकसे टीमच्या नावावर राहिलं, परंतु दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर हे षटक जयेश वारकेने आपल्या नावावर करायला सुरुवात केली आहे. विकेटची हॅट्रिक पाहायला मिळेल का? हो नक्कीच. जयेश त्याने त्याचं नाव आहे त्याच्यानुसार गोलंदाजी केलेलं आहे. कुकसे संघाने त्यांचा हुकमी एक्का उघडलेला होता. म्हणजे पाच षटकांचे जे सामने आहेत, चेतन पाटील हा फार मोठा खेळाडू आहे. मागील 10 वर्ष जर कालखंड बघितला तर चेतन पाटील सारखे कव्हर ड्राईव्ह आणि कट शॉट मारण्यात एक नंबरचा खेळाडू हा चेतन पाटील होता, म्हणून त्यांनी त्याला उतरवला होता. पण त्याची विकेट जयेशनी घेतली, ही चांगली गोष्ट आहे पडगा संघासाठी. विकेट का गेल्याचं कारण मी तर सांगेन की ओव्हर पिच चेंडू होता ज्यावर लॉफ्टेड फटक्याने मोठे फटके येतात, षटकार येऊ शकतो, परंतु गती कमी होती. हो नक्कीच गती कमी होती, पण चेतनने त्याला जो स्ट्रोक खेळायचा होता तो खेळला नाही. मला वाटतं डबल माइंडेड झाला. अगदी बरोबर. विकेट हॅट्रिक चेंडू. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर मयूर. विकेट हॅट्रिक होईल का या महत्वपूर्ण मॅच मध्ये? धावा रोखण्यासाठी विकेट येणे गरजेचे आहे. ते काम जयेश वारकेने या ओव्हर मध्ये केले. मयूर आहे लोअर फुल टॉच. विकेट हॅट्रिकचा चेंडू. सन्मान केलाय. मयूरला देखील माहिती आहे की इथे विकेट हॅट्रिक जाऊ शकते. थोडा संकटामध्ये संघ सापडू शकतो. सुरुवात दमदार आहे, परंतु मध्यंतरकारामध्ये संकट निर्माण केलंय अशी गोलंदाजी सुरू आहे जयेश वारकेच्या माध्यमातून. 3 चेंडू, धावा येत नाहीत. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त केलेत. अशीच गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा बबलू पाटीलची बॅट वाजेलच, यात काही शंका नाहीये. समोर मयूर उडवलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग मध्ये, हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय, जज करतोय. चांगला झेल. या ओव्हरची तिसरी विकेट जयेश वारकेच्या खात्यामध्ये. तिसरा झटका लागत असताना मिडस्पोर्ट कुकसे टीमला. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. गती कमी आहे, ऑफ कटर केला होता, बॅकफुटला जात असताना ऑन साइड लाव पुल करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग मध्ये झेल. संपलाय मयूरचा खेळ. संकटामध्ये सापडलाय आता कुकसे संघ असं म्हणावं लागेल.
चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट. यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. 11 खेळाडूंचा सांघिक खेळ म्हणजे क्रिकेट. कधी यश, कधी अपयश, कधी एकता, कधी ओळख, कधी चर्चा, कधी लोकप्रियता, कधी युद्ध, या सर्व गोष्टींचं एक पुस्तक म्हणजे क्रिकेट. काय सांगाल या क्रिकेट बद्दल? नक्कीच क्रिकेट हा एकदम अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. मला वाटतं बबलू पाटील जेवढा वेळ नॉन स्ट्राईकला राहील तेवढा वेळ मला वाटतं SCC पडगाला या मॅचमध्ये शिरकाव करण्याचा संधी नक्की आहे आणि ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे जयेश वारकेने. शिरकाव तर केल्याच. अगोदरच मी उल्लेख केला होता की जयेश वारके चांगली गोलंदाजी करतो आणि बबलू पाटीलला नॉन स्ट्राईकवर ठेवलं तर त्याचा फायदा होईल, फायदा होतोय. इथे अजून एक चेंडू डॉट. ही गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर जयेश वारकेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 5 चेंडूमध्ये 3 विकेट, एकही धाव दिलेली नाहीये. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा आवाज येतोय. 61चं लक्ष कुकसे संघापुढे सोपं केलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये बबलू पाटीलने, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये पुनरागमन केलंय पडगा टीमने. मोठी मॅच आहे निवा पाटील, सांगावं लागेल. हो नक्कीच नक्कीच. शेवटचा चेंडू डॉट येईल का? दुसरी मिडल ओव्हर या स्पर्धेची पाहायला मिळेल का? गतीमध्ये परिवर्तन उडवलाय. लॉंग लेग मधून चेंडू चाललाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय शेवटच्या चेंडूवर. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मिडस्पोर्ट कुकसे टीमची धावसंख्या 24 वर 3 गडी बाद. ऍक्शन रिप्ले. शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार ऑफ स्टंपच्या आत येऊन ऑन साइडला स्लॉक स्वीप करून दिला. लॉंग लेग मधून हा शुभमच्या माध्यमातून आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आणि 3 महत्वाच्या विकेट जयेश वारकेच्या खात्यामध्ये. मॅच प्रेक्षणीय होईल. पहिले षटक कुकसे टीमच्या नावावर राहिलं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये पुनरागमन केलं पडगा टीमने. काय सांगाल, प्रेक्षणीय मॅच होऊ शकते? हो नक्कीच मॅच चांगली होईल याबद्दल तीळ मात्र शंका नाही आहे. अजूनही 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. म्हणजे मॅच अजूनही 50-50 परिस्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांना संधी आहे, परंतु संकट देखील असेल. मॅच महत्वाची आहे. जिंकला तर बक्षीस पात्र व्हाल, हरला तर तुमचा प्रवास इथे संपेल, यात काही शंका नाहीये. दोन्ही मजबूत संघ आहेत. ताकदीने ही लढाई सध्या सुरू आहे. प्रेक्षकांची गर्दी आहे. कॅमेरामॅनला देखील विनंती असेल की आपल्याला जेव्हा ओव्हर ब्रेकमध्ये वेळ मिळेल तेव्हा जे प्रेक्षक आमच्यामध्ये जोडले गेलेत त्यांना ऑन स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न करायचे. ऑन स्क्रीनवर हे प्रेक्षक पाहू शकता. प्रेक्षकांची तुफान गर्दी आहे आणि स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना केंद्रबिंदू मानलं जातं. कित्येक संख्येने प्रेक्षक जोडले गेलेत. ऊन आहे, भरपूर प्रमाणात ऊन पाहायला मिळतं. उष्णता आहे. कडक उन्हामध्ये या स्पर्धेचा आनंद घेत असताना हे प्रेम आहे कुरुंकर ट्रॉफीवर. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. बबलू पाटील 6 चेंडू फेस करत असताना 20 धावा. शुभमच्या खात्यामध्ये 4 धावा. पंचांनी वॉर्निंग दिली आहे. फर्स्ट वॉर्निंग दिली गेली आहे पडगा टीमला. जास्त वेळ खर्च केलाय क्षेत्ररक्षण सजवत असताना. स्पीडअप करायचे, कारण का याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल 6 ओव्हरचे असतील, त्याच्यामुळे स्पीडअप करायचे. पहिली ऑफिशियल वॉर्निंग दिली गेली मुख्य पंचांच्या माध्यमातून. मॅचला होती सुरुवात. अतिश गोलंदाजी मार्कवर. बबलू पाटील समोर. ही विकेट महत्वाची. कॅच पकडली जाईल का? खूप दूरवर राहिलं विकेट किपर. शक्य नाहीये, परंतु म्हणावं लागेल विकेट किपरने रनअप घेतला नाही. जर धावत आला असता तर झेल पकडता आला असता. SCC पडगा स्पीडअप करायचा आहे. जास्त वेळ खर्च करत आहेत SCC पडगा. एक सिंगल धाव. पुन्हा बबलू पाटील नॉन स्ट्राईक इनवर. गोलंदाजाला संधी. बबलू पाटीलला नॉन स्ट्राईक इनवर उभं करून धावसंख्या रोखली जाऊ शकते. अतिश यावेळेस स्लॉक स्वीप करून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. विकेट क्रमांक 4. ज्या पद्धतीने आपण कॉम्प्युटर बॉक्स मध्ये चर्चा केली की बबलू पाटील नॉन स्ट्राईक इनवर विकेट घेण्याची संधी असेल, डॉट चेंडू काढण्याची संधी असेल, ती संधी प्राप्त झाल्यानंतर गोलंदाज अतिशने विकेट प्राप्त केली. नक्कीच आता SCC पडघा विपक्ष बबलू पाटील असा हा सामना रंगेल असं मला वाटतंय याच्या पुढे. दरम्यान आपण पटकन एक सन्मान करून घेऊया. सन्मान आमच्यामध्ये जोडले गेलेत. रितेश मिस्त्री यांचा आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक शुभम पाटील यांच्या शुभ हस्ते.
जाऊया मॅच कडे. दरम्यान अजून एक टॉट चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज अतिशच्या माध्यमातून पुनरागमन केले या मॅच मध्ये पडगा टीमने. मॅच सुरू ठेवायची जास्त वेळ खर्च केला पडगा टीमने. राऊंड विकेटने स्विचचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग, संपर्क प्रॉपर, चेंडू वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. बॅटर पंकजच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. सर्वांना वेड लावणारा फटका, सैराट शॉट, चेंडूला पाठवलाय थेट शेतामध्ये. स्विचचा नमुना पेश करत असताना हा आलाय षटकार, चौकार आलाय. चौकाराच्या मतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ते 29 वर. 14 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. मध्यंतर कालामध्ये पुनरागमन केलं, 4 विकेट गेल्या, परंतु पंकजने चौकाराने आपल्या डावाला सुरुवात करून दिली आहे. उत्तर दिलं अतिशला. 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट अतिशच्या खात्यामध्ये. शेवटचा चेंडू, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत, परंतु बबलूने चांगली बॅटिंग केली. 7 चेंडू फेस करत असताना 21 धावांचं योगदान या मॅच मध्ये त्याने दिले. त्याची जर विकेट प्राप्त झाली तर संकटामध्ये सापडेल कुक्सा संघ. राऊंड विकेटने अतिश. स्विचिटचा पुन्हा प्रयत्न, अगोदरच ओळखलं, लेन थोडीशी वाढवली, शांत ठेवलं. लेग बायच्या रूपाने सिंगल धाव येते. व्हेरिएशन दाखवलंय. स्विचिटचा फटका. टीमची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली. अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता असेल. 13 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 14.31 ची सरासरी गाठावी लागेल. स्ट्राईकवर बबलू पाटील पुढे गेलाय, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू नसेल. वाईटचा इशारा खूप वेळ घेतला आणि त्याच्यानंतर वाईटचा इशारा दिलाय. चांगला निर्णय आलाय. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू, थोडासा दबाव पाहायला मिळतो गोलंदाजावर. बबलू पाटील स्ट्राईकवर, दिशाहीन गोलंदाजी. चांगला कव्हर ड्राय करण्याचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर ड्राय आपल्याला पाहायला मिळाला. दिशा देखील चेंडूने बदलली. एक सिंगल धाव काढली. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केलाय. पाण्याची व्यवस्था, बॅटरने पाण्याची मांग केली. खेळाडू कक्षामधून ते पाणी पोचवायचे. 3 ओव्हर समाप्त झालेत आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 32 वर. 4 विकेट गेलेत. सध्या आमचं हे समालोचन कक्ष दाखवले गेले. जिंकण्यासाठी अजूनही जर आपण विचार केला तर 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 29 धावा, सरासरीचा विचार केला तर 14.5 ची सरासरी आहे. म्हणजेच अजूनही मॅच संपलेली नाहीये. 50-50 परिस्थितीमध्ये मॅच आहे. परंतु या मॅच मध्ये जर विजयाची पताका पडगा टीमला रोवायची असेल तर निवा पाटील, बबलू पाटीलची विकेट महत्वाची. शेवटच्या चेंडूवर त्यांनी सिंगल प्राप्त केली. त्याला माहिती आहे की ही मॅच 4थ्या ओव्हरमध्ये हिचं चित्र जे आहे ते स्पष्ट करावं लागेल. अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये दबाव निर्माण होऊ शकतो आणि 4थ्या ओव्हरमध्ये मोठे फटके सजवण्याचा बबलू पाटील प्रयत्न करेल असं वाटतंय. नक्कीच करेल तो प्रयत्न, कारण एक हाती किल्ला लढवलाय असं वाटतं मला त्याने. आणि शेवटच्या बॉलवर तो स्ट्राईकला आला, ते येणं कितपत योग्य होतं ते त्याचा आता विकेट राहिला तर नशीब आहे. तो शेवटच्या बॉलवर तो स्ट्राईकला आला ते त्याला घातक होतं असं मला वाटतं. अगदी बरोबर. स्ट्राईक त्यांनी घेतली आहे. सध्या तरी 22 वर तो खेळतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण निवा पाटील यांना पाहू शकता. आमचं कॉमेंट्री बॉक्स दुसऱ्या अँगल मध्ये दाखवलंय. साइड अँगल मध्ये हा व्ह्यू दाखवला गेलाय. चांगलं टेलिकास्ट GTCच्या माध्यमातून. स्पर्धा अद्भुत राहिली असं म्हणावं लागेल. समालोचन कक्ष, तिन्ही पंच, नामांकित पंच, यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण स्वच्छ तुमच्यापर्यंत पोहोचवलं GTCने. वाद विवाद नाहीये. दर्जेदार स्पर्धा. सध्या शानू कृषी पंच ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं टेलिकास्ट. जाऊया मॅच कडे. 12 मध्ये 29 धावा सरासरी आहे. 14.5 ची बबलू पाटील आणि पडगा हे समीकरण शिल्लक राहिले असं म्हणावं लागेल. आता दुसरे पंच, मुख्य पंच यांना देखील ऑन स्क्रीनवर आणले गेले. शकील चिकोटी सर. स्पर्धा अद्भुत राहिली आहे. प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद
हजारोंच्या संख्येने युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय आणि तिसरे पंच गोकुलदास पाटील यांना देखील दाखवलं गेले. तिन्ही पंच दाखवले गेले. जाऊया मॅचकडे. चौथं षटक निर्णायक षटक असेल या मॅचचं. त्याची जबाबदारी जयेश वारकेने. विकेट प्राप्त केल्या होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 आणि 4च धावा दिल्या होत्या. म्हणूनच चौथं षटक मी अगोदरच सांगितलं की निर्णायक असेल म्हणून कॅप्टनने त्याच्यावर जबाबदारी दिली. आता हे समीकरण जयेश वारके आणि बबलू पाटील मध्ये राहिले. नक्कीच दोन मोठे खेळाडू आणि मला असं वाटतं की या षटकातच सामन्याचा निकाल लागणे शक्य आहे. याचा उल्लेख मी अगोदरच केला होता. हा जी ओव्हर आहे ही ओव्हर आहे ती महत्वाची आहे. यावेळेस चांगला ऑफ ड्राईव्ह गॅप पाहायला मिळाला. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश वारकेच्या विपक्षामध्ये क्लासिकल फटका बबलू पाटीलच्या माध्यमातून. समोर क्लासिकल बॅटर आहे म्हणूनच पुलर लेनच्या चेंडूवर ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. अन्यथा इतर कोणत्याही बॅटरला हा फटका सजवणं तेवढं सोपं झालं नसतं. याच्याकडे क्लास आहे. समीकरण सोपं. 11 मध्ये 25. 13 चेरी सरासरीने इथून बॅटिंग करावी लागेल. जयेश वारकेच्या विपक्षामध्ये चौकार आलाय. स्वागत केलं जयेश वारकेचं बबलू पाटीलने. जयेश वारके प्रयत्न करेल विकेटसाठी. ऑन साइडला हुक करून दिलाय. फाईन क्षेत्रातून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार. मॅचचं चित्र स्पष्ट करायला सुरुवात केली आहे बबलू पाटीलने. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी गती कमी होती. ॲप्टाकडे चेंडू होता त्याला हुक करून दिला. फाईन लेग मधून 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार मी सुरुवातीलाच उल्लेख केला. क्लास आहे या बॅटरकडे. ज्या पद्धतीने लेंथ आणि लाईनने गोलंदाजी होती त्याच पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन आपल्याला बबलू पाटीलचं पाहायला मिळतं. 30 धाबांवर खेळतोय. 10 चेंडू फेस करत असताना 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न शांत ठेवलं. टायमिंग आता आलं नाही असं म्हणावं लागेल निवा पाटील. नक्कीच मला असं वाटतं की बबलूला या सामन्यात मॅच जवळजवळ फिनिश करायचे आहे. पण मला तरी असं वाटतं की तो शेवटच्या चेंडूपर्यंत जर थांबला तरी मॅच जिंकू शकते. त्याची विकेट महत्वाची आहे. या मॅच मध्ये वर्चस्व करायचं असेल, पुनरागमन करायचं असेल तर बबलू पाटीलची विकेट प्राप्त करेल का जयेश वारके. विकेट आली बबलू पाटीलची तर मग संकटामध्ये पडू शकतो कुकसे संघ. मॅच खूपच गरम झाली. बबलू पाटील 11 चेंडू फेस करत असताना 30 धाबांचं योगदान. पोझिशन पाहू शकता बॅकफुटला उभा आहे सुरुवातीलाच. यावेळेस ओव्हर पिच लॉब केलाय. काऊ कॉर्नरच्या पलीकडे लांब पल्ल्याचा षटकार आलाय बबलू पाटीलच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 वर. जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये फक्त 15 धावांची गरज. मी म्हटलं होतं की चौथ्या ओव्हरमध्ये बबलू पाटीलने स्ट्राईक घेतले. त्याला माहिती आहे की या ओव्हरमध्येच हे चित्र स्पष्ट करावं लागेल आणि त्या दबाव येऊ शकतो आणि ते करून दाखवलंय. या ओव्हरमध्ये विचार केला तर 2 चौकार 1 सिक्स. शांत ठेवता आलं नाहीये. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय बबलू पाटील. 12 चेंडूमध्ये 36 धाबा. स्विच हिटचा प्रयत्न. गलीमधून चेंडू चालला होता. स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शांत ठेवले. 2 चेंडू डॉट. प्रयत्न सुरू आहेत जयेश वारकेचे असं म्हणावे लागतील. हो नक्कीच. बबलू पाटीलला तुम्ही ओव्हरपिच चेंडू टाकू शकत नाही. खराब चेंडू टाकला. बबलू पाटील ओव्हरपिच सोडा. खोदून काढतो यॉर्करला तर ओव्हरपिचची बातच सोडून द्या. क्लास आहे त्याच्याकडे. ऑफ साईडला खेळतोय, ऑन साईडला खेळतोय, स्विच हिट खेळतोय, मागच्या दिशेने खेळतोय, समोर खेळतोय, सौपेर फटकेबाजी करतोय. गोलंदाजाला प्रश्न पडतात चेंडू कुठल्या लेंथ लाईनने टाकावे. पोझिशन पाहू शकता स्टंपच्या अगदी मागे येतोय परंतु ही विकेट दिलेली नाहीये त्यांनी. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. यावेळेस ऑन साईडला खेळलाय. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय शेवटच्या चेंडूवर. ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50 वर. जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये फक्त 11 धाबांची गरज. माजी उपसरपंच कुरुन ग्रामपंचायतचे भाई पाटील आमच्यामध्ये जोडले गेलेत. त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम भाई अंकल पाटील आमच्यामध्ये जोडले गेलेत. त्यांचं सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीनवर 30 नंबरची गाडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना त्या गाडीमध्ये माजी उपसरपंच
ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकता 30 नंबरची गाडी बाय अंकल पाटील आमच्यामध्ये जोडत असताना आपलं सहर्ष स्वागत. मितेश 11 करून टीमचे स्पॉन्सर आपले सहर्ष स्वागत, वेलकम. या स्पर्धेची एवन जोडी शुभम पाटील आणि रोहन पाटील त्यांच्या समवेत पुन्हा एकदा जोडत असताना चांगली बॅटिंग केली आहे बबलू पाटीलने. 14 चेंडूमध्ये 40 धाबा त्याच्या खात्यामध्ये आलेत. तिसरं अर्धशतक या स्पर्धेचं राहील का त्याच्या नावावर, परंतु अजूनही मॅच संपली नाही. 6 मध्ये 11. जर नॉस्टेक एनवर बबलू पाटील शेवटपर्यंत राहिला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा संधी बनू शकते पडगा टीमला. निवा पाटील काय सांगाल? सध्या तरी मला वाटते पडगा संघाला अजून संधी आहे, कारण शेवटच्या चेंडूवर बबलूने सिंगलसाठी बॉल मारलेला पण चौकार गेला. तरी बघूया आता पुढे काय होते. षटक क्रमांक 5 स्वप्नील पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पिचिंग झाल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला. 1 बाउन्सचा इशारा केलाय. पहिला चेंडू आलाय या ओव्हरचा पडगा टीमच्या खात्यामध्ये. बबलू पाटीलने हा किल्ला एक हाती लढवलाय, परंतु सध्या संकटामध्ये आहे कुकसा टीम. 5 मध्ये 11 धावांची गरज. त्याच्याकडे स्ट्राईक येईल का? पंकजने देखील 4 धावांचं योगदान दिले 4 चेंडू फेस करत असताना. उर्ध विकेटने यावेळेस उजवेष्टीच्या खूपच दूर. व्हाईटचा इशारा, एक एक्स्ट्रा धाव. आता समीकरण शिल्लक राहिले 5 मध्ये 11चं. हा रिप्ले तुमच्या समोर. व्हाईटची गाईडलाईन 5 मध्ये 10चं समीकरण राहिले. व्हाईटची गाईडलाईन आहे तिच्या अगदी दूरवर होता. चांगला निर्णय पंचांचा. पहिल्या चेंडूवर 1 बाउन्स दिला होता. अगदी जर चेंडू तो व्हाईटच्या गाईडलाईनच्या आत असता तर कदाचित नो दिला असता, परंतु तो गाईडलाईनच्या बाहेर होता म्हणून व्हाईट दिला. बाउन्सच होता. चांगला निर्णय पंचांचा. यावेळेस ऑन साईडला खेचलाय. बबलू पाटील दुसरी धाव पूर्ण करेल का? सिंगलचा प्रयत्न राहील. एकच धाव घेतली. स्ट्राईक ठेवले बबलूने. अजूनही 9 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 4. 4 मध्ये 9 हे समीकरण शिल्लक राहिलंय. बबलू पाटील 14 चेंडू मध्ये 40 धावा. अर्धशतक पूर्ण होऊ शकतं का? वंडर बॉय ऑफ पीटीसी मी का आहे याचं प्रात्यक्षिक या मॅच मध्ये त्याने दाखवलंय आणि अजून दाखवावं देखील. दाखवावं लागेल. बॅटिंग चांगली केली आणि सिद्ध देखील करावं लागेल. अर्धशतक देखील होऊ शकतं, कारण का अजूनही 9 धावांची गरज आहे आणि अर्धशतकासाठी 10 धावांची गरज. यावेळेस कट केलाय. गलीमधून चाललाय चेंडू. तडमेन परिसरामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये 2च धावा दिलेत. आता 3 चेंडू सकेल शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. मायक्रोफोनवर निवा पाटील यांच्या हृदयाचे ठोके वाढले असतील, कारण का या स्पर्धेसाठी हा सामना किंवा हा संघ जो आहे तो त्यांनी पुरस्कृत केलाय. मिथ स्पोर्ट कुकसे या नावाने खेळतोय. पैसा वसूल मॅच. बबलू पाटील वंडर बॉय पीटीसी उत्तर देईल का? अखूट टप्प्याचा चेंडू हुक करून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका षटकार ठोकलाय. मॅच मध्ये पुनरागमन कुकसे टीमचं. हा रिप्ले तुमच्या समोर. हॅप टॅकल चेंडू होता, त्याला हुक करून दिला. बॅकफुटला जात असताना षटकार ठोकले बबलूने. समीकरण सोपं झालंय. चांगलं टेलिकास्ट. मी का पीटीसीचा वंडर बॉय आहे याचं प्रात्यक्षिक या मॅच मध्ये दाखवलंय. वैयक्तिक 46 धावा. अर्धशतक पूर्ण होण्यासाठी 4 धावांची गरज, परंतु मॅच जिंकण्यासाठी फक्त 3 धावा. दोन्ही गोष्टी एकदाच होतील का? डबल धमाका असेल का निवा पाटील? सध्या मॅच एकदम टफ पोझिशनला आहे, पण बबलू पाटीलला अशा सिच्युएशनची अनेकदा सवय आहे. तर इथे मला असं वाटतं हा नौका गोलंदाज प्रेशरमध्ये असावा, परंतु त्याला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी आहे, कारण पडघा टेनिस क्रिकेटचा मागच्या 10 वर्षातील सर्वोत्तम खेळाडू त्याच्या समोर खेळत आहे. अगदी बरोबर. शतरक्षण त्वरित सजून घ्यायचे. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहे 2, परंतु इथे एखादा डॉट चेंडू आला तर मॅच रंगेल. 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका सजवला तर अर्धशतक देखील पूर्ण होऊ शकतो. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक. कुकसा बोरिवलीच्या सुजितने धनेश कुकसेच्या विरोधामध्ये 17 चेंडूमध्ये 51 धावा. पॉवर ऑफ तलवलीचा अरकामने 58 धावांची केली साकारली 21 चेंडूमध्ये सापेच्या विपक्षामध्ये. इथे अर्धशतक. जोरदार टाळ्या बबलू पाटील साठी. 3रं अर्धशतक मॅच जिंकून दिले.
आणि इथे प्रवेश पात्र धरलाय मीत 11 कुकसे संघ. अभिनंदन निवा पाटील, अभिनंदन बबलू पाटील, अभिनंदन कुकसे टीम. 6 पाहायला मिळाला षटकार. आत्मविश्वासाचा खेळ दाखवला बबलू पाटीलने. काय आत्मविश्वास आहे, मी का पीटीसीचा वंडर बॉय आहे हे प्रात्यक्षिक दाखवलं. मोठा सामना होता निवा पाटील आणि तो जिंकून दिला. नक्कीच खूप खूप अभिनंदन कुकसे संघाचे आणि बबलू पाटील. मला वाटतं ते 4 दिवसापूर्वी त्याने मला सांगितलं होतं की मी एक तरी अर्धशतक या टुर्नामेंटमध्ये मी मारेन, पण त्याला ती संधी मिळाली नव्हती. पण आता गरम पाण्यात त्याला संधी मिळाली होती आणि ते त्याने सिद्ध करून दाखवले. त्याबद्दल त्याचे आभार.